सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख श्री दादा यांना मी विनंती करतो, कृपया त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनिता वहिनी यांनाही मी विनंती करतो. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांनाही विनंती करतो. आपले मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी यांना मी व्यासपीठाकडे येण्याची विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आजच्या आरतीचे जे काही मानकरी आपल्याला लाभलेले आहेत, ज्यांच्या हस्ते आरतीचा आज योग आला, खेड शेवापूरचे आहेत. आज सर्वप्रथम खेड शेवापूरवर आपलं जे केंद्र आहे तिथूनही बरेच सेवेकरी इथं आलेले आहेत. कांचनताई आहेत, त्यांचे मिस्टर आहेत आणि इतर महिला सेवेकरी आहेत. सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम. आणि आरती ज्यांच्या हस्ते झाली अशा 2 महिला सेवेकरी आहेत, सौ वनिता रहाटवडकर आणि सौ अयोध्या गिरी. या 2 महिला सेवेकऱ्यांच्या हस्ते आज आरतीचा योग आलेला आहे. तर मी सर्वप्रथम त्या दोघींना विनंती करतो, कृपया व्यासपीठाकडे यावं. आणि दादांना विनंती करतो त्यांनी दोघींचाही सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 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 श्री स्वामी समर्थ. आजच्या महाप्रसादाचे जे मानकरी आहेत, आपल्या पुण्यातलाच उपनगर भोगाव येथे राहणारं आहेत ते श्री अनिल नेसरी आणि सौ उत्तराताई नेसरी. या दोघांतर्फे आजचं अन्नदान आहे. त्या दोघांनी सगळं ते घेतलेलं आहे जबाबदारी. नेसरी कुटुंब साधारण 2-2.5-3 महिन्यापूर्वी अंदाजे इथे आलं होतं, इतक्या लांबून. दादांना भेटले होते त्यावेळेस दादांचं त्यांना मार्गदर्शन झालेलं होतंच. त्याच वेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की अन्नदान करायचं आहे आणि आज तो योग आलेला आहे त्यांच्यातर्फे. तर आजचं अन्नदान जे आहे ते अनिल नेसरी आणि सौ उत्तराताई नेसरी. अनिल नेसरी हे जे आहेत हे रिटायर्ड आहेत. ते अनिलराव हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते, त्या पदावर मोठ्या पदावर होते. आता निवृत्त झालेले आहेत. वयस्कर असल्यामुळे त्यांना प्रॅक्टिकली इथे येता आलेलं नाही आहे. सर्वजण मिळून आपण त्यांचंही अभिनंदन करू आणि स्वागत करू. त्यांनी अन्नदान केलेलं आहे आज. श्री स्वामी समर्थ. आता मी आज आपल्या ज्यांच्या हस्ते आरती झाली, अयोध्याताई गिरी यांना विनंती करतो त्यांनी आपली गायन सेवा सादर करावी. चला रे पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलंय भारी सावताच्या मळ्यात. चला रे पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलंय भारी सावताच्या मळ्यात. सावत माळी मोठ करी झाला, पंढरीचा पांडुरंग दाऱ्यावरी आला. सावत माळी मोठ करी झाला, पंढरीचा पांडुरंग दाऱ्यावरी आला. चला रे पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलंय भारी सावताच्या मळ्यात. कांदा मुळा भाजी आली, पंढरीची रुक्मिण माळीन झाली. कांदा मुळा भाजी आली, पंढरीची रुक्मिण माळीन झाली.
चला रे मळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलंय भारी सावताच्या मळ्यात. तुका म्हणे म्हणे रुक्माबाई, पंढरीचा विठ्ठल राया आले पायी पायी. तुका म्हणे रुक्माबाई, पंढरीचा विठ्ठल राया आले पायी पायी. चला रे पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलंय भारी सावताच्या मळ्यात. कलिंगड पिकलंय भारी सावताच्या मळ्यात. फारच सुरेख अयोध्याताई, छानच म्हटलं गाणं. श्री स्वामी समर्थ. एक छोटे 2 अनुभव आहेत तेवढे सांगतो. आपणाला सर्वांना माहितीच आहे दादांचं इथे सतत सकाळ संध्याकाळ आलेल्या भक्तांना मार्गदर्शन चालूच असतं. वेळोवेळी पुण्यातनंही लोक येतात, बाहेरगावावरनं फोन येतात. दोन्ही माध्यमातून दादा सतत भक्त लोकांना आलेल्या त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यावर सतत मार्गदर्शन सुरूच असतं. आत्ता ह्या 15 दिवसातले एक 2 अनुभव असे आहेत. पहिला अनुभव असा आहे, आपल्याच एक परिवारातल्या महिला सेवेकरी आहेत. त्यांची डिलिव्हरी झाली म्हणजे साधारण 2 महिन्याचं बाळ होतं आहे. तर त्या बाळाला जरा मधल्या काळात त्रास सुरू झाला. तपासण्या केल्या गेल्या, सगळं झालं, कावीळ झाली असं काहीतरी सांगण्यात आलं. त्यांना काही झालं की ते सतत इथे दादांना त्यांचा फोन असतो, सतत मार्गदर्शन घेतच असतात. मग त्यांच्या बाळाची तब्येत जरा बिघडल्यामुळे त्यांनी त्यावेळेस दादांना संपर्क साधला. दादांनी लगेच ताबडतोब त्यांना जी काय असेल त्या संदर्भात सेवा दिली. काही काळजी करू नका म्हणले. आणि निश्चितच तसं काही निघणार नाही निगेटिव्ह, बाळाला काही होणार नाही असं दादांनी त्यांना आश्वस्त केलं. आणि नंतर त्याप्रमाणे त्यांनी लगेच सेवाही सुरू केली त्या ताईंनी. दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी आपल्याला फीडबॅक दिला. रात्री त्यांनी तपासण्या केल्या, सगळ्या बाळाच्या तपासण्या केल्या डॉक्टरकडनं. आणि नशिबाने स्वामी कृपेने दादा म्हटले त्याप्रमाणे त्या बाळाच्या ह्याच्यात काही रिपोर्टमध्ये निगेटिव्ह काही निघालं नाही, सगळं पॉझिटिव्ह रिपोर्ट होते. आणि दुसऱ्या दिवशी लगेच संध्याकाळच्या सत्रात त्यांचा फोन आल्यावर त्यांनी आपल्याला कळवलं की बाळ आता खूपच पूर्ववत झालेलं आहे. म्हणजे इथं जे काही दादा सांगतात त्याची त्या दिवशी आपल्याला प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ. दुसरा एक अनुभव असा आपल्या सेवेकऱ्यांनी सांगितलेला आहे. एक महिला सेवेकरी आहेत, मोठ्या पदावर आहेत. आता आपल्याला माहिती आहे की नोकरी म्हटलं की जरा पाय खेचाखेची, आरोप प्रत्यारोप जरा असं चालतंच. तर त्यांच्या बाबतीत असंच झालं. त्या अगदी अत्यंत स्वामीनिष्ठ सेवेकरी आहेत. त्यांची स्वामी सेवा अफाट आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांच्या इतर सहकार्याकडनं त्यांच्यावर आर्थिक आरोप केले गेले. चौकशी लागली, त्यांच्या मागे एन्क्वायरी सुरू झाली. आणि ते बाहेरगावचे आहेत, त्यांना इथं पुण्यात यावं लागलं एन्क्वायरीसाठी. इथं त्यांचं जे काय कार्यालय आहे तिथं त्या आल्या. आणि ते यायच्या आधीच त्यांनी दादांशी संपर्क साधलेला होता की असं असं झालं आहे. दादांनी त्यांना त्या संदर्भात जे काय सांगायचं ते तातडीने सांगितलं. दादा म्हणले काही काळजी करू नका, तुम्ही निर्दोष आहात, काही होणार नाही. आणि त्या निर्दोषच होत्या. आणि झालं, इथं आल्या त्यांच्या पुण्यातल्या हेड ऑफिसला. आणि त्यांचे जे इथले प्रमुख होते त्यांना बघितल्यावर त्यांचे जे काय ते रिपोर्ट होते ज्यांनी केले त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात आलं की ह्या ताईंचा काही त्याच्यामध्ये संबंध नाही आहे, त्या पूर्ण निर्दोष आहेत. आणि त्या निर्दोषच सुटल्या. म्हणजे दादांनी जे काय सांगितलं त्या संदर्भात त्यांची एक प्रचिती आली. तर मला एवढंच म्हणायचं आहे की दादा इथे जे काय मार्गदर्शन करतात प्रत्येकाने ते जर व्यवस्थित त्यांनी सांगितल्यानुसार आचरणात आणलं तर निश्चित आपल्या पुढील वाटचालीमध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. खानविलकर साहेबांना मी व्यासपीठाकडे यायची विनंती करतो. नमस्कार.
आज आपल्याकडे श्री प्रशांत गिरकर आणि त्यांच्या मिसेस नमिता गिरकर या दोन्ही स्वामी भक्त आहेत. त्याच स्वामींच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत. आता थोडक्यात परिचय म्हणजे श्री प्रशांत गिरकर आणि मिसेस गिरकर हे दोघंसुद्धा चित्रपटसृष्टीमध्ये आणि नाटकांमध्ये त्यांचा बराच सहयोग आहे. आत्तापर्यंत त्यांनी 3 ते 4 चित्रपट काढलेले आहेत. त्याचबरोबर 3 ते 4 नाटकंसुद्धा चांगली काढलेली आहेत. आणि त्यामुळे मी त्यांना आत्ता इथे बोलवतो आणि तेच आपला परिचय सगळ्यांना सांगतील. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ. फिल्म दिग्दर्शकांना तसं बोलता कमी येतं, ते फक्त सेटवरच बोलतात, बाहेर बोलायला खूप कमी बोलतात. हां, इंटरव्ह्यूमध्ये खूप मोठे मोठे बोलतात, ते खरं खोटं जे काही असेल ते पण तिकडे छान बोलतात. पण स्वामींच्या कृपेनेच मी या फील्डमध्ये आहे. माझी एक स्वामींवरची पहिली सिरियल जी दूरदर्शनला होती, स्वामींच्या आशीर्वादाने ती पहिली सिरियल करण्याचं पण भाग्य मला आलं. श्री स्वामी समर्थ द सह्याद्रीला होती. साधारण एक 1919 किंवा 2000मध्ये सिरियल झाली. आणि तेव्हापासून खरं म्हणजे माझा स्वामींचा प्रवास सुरू झाला. तोपर्यंत मला स्वामी म्हणजे काय खरंच माहीत नव्हते. म्हणजे मी सेटवरती गेलो आणि पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट हातात आली त्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली. तोपर्यंत मला खरंच माहीत नव्हतं की मी काय शूट करतो आहे. खूप मोठे प्रसिद्ध लेखक होते प्रदीप दळवी म्हणून, त्यांनी ती सिरियल सुरू केली होती. पण काहीतरी टेक्निकल गोष्टी आल्या आणि त्यांचे डिरेक्टर त्यावेळेला अचानक येऊ शकले नाहीत. आणि माझं बरंच काय चालू होतं, हिंदी सिरियल्स आणि बरेच चालू होतं. आज एक 35 ते 40 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये आहे. बरेच फिल्म्स, बरेच सिरियल्स. मी विनय आपटेंचा असिस्टंट होतो, दामू किंकरेंचा असिस्टंट होतो. पण तेव्हा कधी म्हणजे विनय आपटेंच्या ऑफिसच्या खाली स्वामींचा मठ आहे दादरचा, पण मठात जाण्याचा कधी योग नाही आला किंवा असं कधी वाटलं नाही की आपण इथे जाऊया. कारण काम काम आणि शाळा, म्हणजे एक पूर्वी कसं सकाळी शाळेत जा, घरी या, अभ्यास करा, मस्ती करा, झोपा, याच्या पलीकडे जगच नव्हतं. म्हणजे टी व्ही वगैरे तर एवढं काही अट्रॅक्शन नव्हतं त्यावेळेला. म्हणजे जस्ट आले होते आणि वडील मिल कामगार असल्यामुळे तसं टी व्ही असण्याचा घरी काही संबंधच नव्हता. नंतर कॉलेज सुरू झालं, मग टेक्निकल, मग त्यातनं वेळच नव्हता मिळत ह्या काही गोष्टींना. आणि मग पुस्तकं, मग अचानक मिलचा स्ट्राईक झाला आणि मिलच्या स्ट्राईकमध्ये कुठेतरी पैसे कमी पडायला लागले, म्हणून काहीतरी ॲक्टिव्हिटी करावी, 4 पैसे मिळवावेत, पण बाबांकडे मागायचे नाहीत, म्हणून काहीतरी करायला लागलो आणि ह्या फील्डमध्ये चुकून आलो. म्हणजे माझं अशी काही इच्छा नव्हती, पण स्वामींच्या कृपेने आज मी बऱ्याच सिरियल्स केल्या आहेत, इंडिपेंडंट सिरियल्स खूप केल्या आहेत. मला एक नॅशनल म्हणजे थँक्यू हिंदी फिल्मचं बेस्ट फॉर्मचं अवॉर्ड पण आहे. मूळचा मुंबईचा आहे, मुंबईमध्येच बरीच वर्ष केली, पण 9-10 वर्षापूर्वी हिने मला जबरदस्ती पुण्यात आणलं आणि आता थोडासा पुणेकर आहे. पूर्णपणे होऊ शकत नाही कारण कट्टर मुंबईकर असल्यामुळे थोडा फरक पडतो, सॉरी. आणि खूप स्पष्ट बोलतो, प्रामाणिकपणे जे काय आहे मनातलं बोलतो. पण त्याने कोणालाही त्रास होऊ नये ही इच्छा असते आणि ते सुद्धा ते बोलून तेच घेतात. त्याच्यामुळे आपलं काहीच नाही आहे, तेच सगळं करतात. आपण फक्त पुढे जायचं आहे, मार्ग तेच दाखवतात. चांगलं वाईट जे काय असेल त्यातनं तेच बाहेर काढतायत. कारण असे बरेच, आता मी पुण्यात आल्यानंतर आमचे असे बरेच किस्से असे झालेले आहेत की उद्या रेंट भरायला पैसे नाही आहेत, आज काय करायचं. लोकांना माहिती आहे डिरेक्टर आहे, सगळ्यांना असं वाटतं खिशात भरपूर काय काय आहे. कारण डिरेक्टर म्हटलं तर आज आपण बघतो ना इंडस्ट्री, जी दिखावेवाली इंडस्ट्री आहे ती. पण माहीत नाही काय कुठनं कसं अरेंज होतं, काहीतरी होतं, ते रात्री मार्ग काढतात, सकाळी आम्ही सुखूर बसतो, आम्ही फक्त शांत झोपतो, एवढंच. तर एवढीच माझी माहिती सांगतो. बाकी इंडस्ट्रीमध्ये असणं हे काय फार मला कौतुक नाही वाटत, ते माझं काम आहे ज्याचे मी पैसे घेतो आणि घर चालवतो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी नमिता गिरकर. स्वामींबद्दल नाही म्हणणार, पण जसं प्रशांत म्हणाला की आज जे काही आहोत हे त्यांच्यामुळेच आहोत. मी ही मुंबईचीच, मी कर्नाटकची आहे, म्हणजे मँगलोरची आहे. त्यामुळे आमच्याकडे लहानपणापासून स्वामी नाहीत, पण एक
चित्रापूर सारस्वत ह्यांचं समाजांचं हे लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे आणि स्वामींच्या सानिध्यातच मोठे झालो असं म्हणता येईल. पण त्यांनी समाधी घेतल्यानंतर फिजिकल फॉर्ममध्ये गुरु हे खूप डिफिकल्ट होतं डायजेस्ट व्हायला. जेव्हा प्रशांत भेटला त्यावेळेला स्वामी समर्थांकडे पहिल्यांदा माझा जाण्याचा अनुभव आला आणि तेव्हापासनं रोज एक नवीन अनुभव असतो. रोज म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आज काय नवीन होणार आहे हे डोक्यात सतत चालू असतं. त्यामध्ये सतत पाठीशी आहेत. आणि काका थँक्यू आज इथे आणलं. मगाशी पण खूप छान वाटलं, असं वाटलं की ते येऊन गेले. थँक्यू. आता बरेच महिने झाले आपल्या परिवारातील कुमार सेवेकरी चिरंजीव चिन्मय कुलकर्णी याला श्रीमती धरित्री जोशी यांच्याकडनं दरमहा काही आर्थिक मदत दिली जाते. आज ती रक्कम आलेली आहे. तर मी चिन्मयला विनंती करतो, चिन्मय इकडे या व्यासपीठाकडे. आणि दादांना विनंती करतो त्यांनी चिन्मयला ती मदत द्यावी. घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. याच्यावर म्हणा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. आता मी दादांना विनंती करतो त्यांनी प्रबोधनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आपलं मंडळ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर आहेच, पण सामाजिक उपक्रम जर का काही असतील तर ते सुद्धा आपण इथे राबवत आलेलो आहोत. आणि त्या अनुषंगाने एक आपल्या महिला सेवेकरी आहेत सौ गौरी मातापूरकर. तर त्यांच्या मनामध्ये असा एक विचार आला होता की
अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे इथे मंदिरामध्ये येतात किंवा आपण समाजामध्ये बघतो की अशा नागरिकांना त्यांची मुलं समजा परदेशात असतील किंवा काही कामामध्ये व्यस्त असतील आणि जर एकटे असतील महिला, म्हणजे विशेष करून महिला नागरिक, आणि असं जर का वाटलं जायचं आपल्याला, बाहेरगावी जायचं आहे, दवाखान्यात जायचं आहे किंवा आज घरी कोणी नाही आहे, तर अशा महिला सेवेकऱ्यांच्याकरता खास त्यांनी स्वतःला त्यांनी असं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि प्रवासामध्ये खास करून अशा महिलांच्याकरता त्यांचं औषधोपचार म्हणा किंवा संपूर्ण दिवसभरात त्यांना ज्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा त्या पूर्ण करणार. त्याच्याकरता त्यांनी इथे ज्येष्ठ महिलांसाठी विश्वासार्ह प्रवास सेवा असं त्यांनी इथे सुरू केलेलं आहे. ह्या मंडळातर्फे थोडक्यात आता आपण जाहिरात म्हणा की ह्या माहिती, त्यांचा जो उपक्रम आहे त्याची माहिती म्हणून आपण आज ह्या आपल्या देऊळगत चॅनलमार्फत पण आपण सांगत आहोत. आणि आपल्या ह्या कार्यक्रमानंतर त्या स्वतः आपल्याला इथे भेटतील. ज्या कोणी अशा गरजू महिला असतील त्यांचा संपर्क, त्याचा क्रमांक दिलेला आहे, त्यांचा फोन नंबर, त्याच्यावरती त्यांनी संपर्क साधायचा. अशा महिलांच्याकरता खास त्या उपलब्ध असतील आणि ही सेवा त्या जोपर्यंत त्यांना शक्य आहे तोपर्यंत त्या करणार आहेत. तर एकदा सौ गौरी मातापूरकर यांच्या ह्या विचारांकरता खूप जोरदार टाळ्या. स्वामी कृपेने आणि दादांच्या कृपेने हा मी नवीन सुरुवात करते आहे. मला स्वतःला अजून अनुभव नाही आहे, पण जसं जसं मी ज्येष्ठ नागरिकांबरोबर जाईल तेव्हा मला अनुभव येतील. पण एवढं मी नक्की सांगू शकते की मी विश्वासाने त्या व्यक्तीला ज्या ज्या ठिकाणी त्यांना जायचं आहे तिथं व्यवस्थित घेऊन जाईन. बरोबर, हे मी एक विश्वासाने सांगू शकते आणि ठामपणे सांगू शकते, तेवढा मला कॉन्फिडंट आहे. आणि दादांच्या कृपेने मी नक्की पुढं जाईन हे पण सांगते. नमस्कार. तर एकदा त्यांच्या सुरेल आवाजात एखादं परत गीत सादर करावं असं वाटतं. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरासी नेईन गुढी, पंढरपुरासी नेईन गुढी, केशवाचे गुण वेधिले, माधवाचे गुण वेधिले, गोविंदाचे गुणी वेधिले, गोविंदाचे गुणी वेधिले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, रूप मनोहर तुझे साठवे, रूप मनोहर तुझे साठवे, पांडुरंगी पांडुरंगी, पांडुरंगी पांडुरंगी, गोविंदाचे गुणी वेधिले, गोविंदाचे गुणी वेधिले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, बाप रखुमा देवी वरू,
सगुण निर्गुण विटेवरू बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण विटेवरू उभी ठाकली मूर्त सावळी उभी ठाकली मूर्त सावळी पांडुरंगी 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 गोविंदाचे गुणी चांगले गोविंदाचे गुणी रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले. की नाही सगळे पंढरपूरला. श्री स्वामी समर्थ. आत्ता जोशी काकांनी काही अनुभव सांगितले तर हे कसं असतं, हे जे तिथं बसलेले आहेत ना ते सगळं करून घेत असतात. मी जेव्हा इथे बसतो, जी कोणी लोक येणार असतात त्यांना हेच आणतात. त्यांना माहिती आहे ना संकटात कोण आहे कोणाला बाहेर काढायचं. तर बाहेर काढायचं असेल तर एक कोणतरी माध्यम पाहिजे, कोणाच्या तरी मुखातनं काहीतरी एखादा उपाय आला पाहिजे. तर त्याच्याकरता ते आणतात लोकांना इथे. माझ्या मुखातनं तो उपाय बाहेर काढतात, त्या लोकांच्या कानावर तो पडतो. लोकांनी केलं त्यातनं बाहेर येतात. करणं फक्त महत्त्वाचं आहे. श्रद्धा. जसे इथे येतात लोक, येताना खूप काळजी येत असतात, खूप रडत असतात. पण एक 8 दिवसांनी 10 दिवसांनी जसं काम होईल एक हसऱ्या चेहऱ्याने परत इथे येतात. आणि तो आनंद बघून मला असं वाटतं की माझी फी मिळाली. त्यांच्या मुखातनं जो काही 4 शब्द चांगले बाहेर पडतात तो आशीर्वाद समजतो. आणि आत्तापर्यंत ह्याच मनातल्या हेतूने, आपण कुठलाही दुसरा कुठला हेतू नाही, की त्या जो येणारा असेल त्याचं काम व्हावंच हीच फक्त प्रार्थना महाराजांच्याकडं करतो. आणि महाराज काय कळाला, एक साधी क्षुल्लक जरी एखादी विनंती केली तरी ती तात्काळ मान्य करतात. आपण जी इतके वर्ष सेवा करत आलेलो आहोत किंवा सामुदायिक सेवा आपण हे ते कशाकरता करतो, की एक मनुष्य आपण घरी 1 माळ जप केलेली असेल आणि इथं आपण 100 लोकांच्या बरोबर जेव्हा तो जप करतो तर अनायसे 100 माळा जप इथे झालेला असतो. ती ऊर्जा इथे तयार झालेली असते आणि त्या ऊर्जेचाच फायदा इथे प्रश्नोत्तराच्या वेळेला होतो. ती शक्ती जेव्हा इथे जागृत होती, जे काय मुखातनं बाहेर पडतं ते समोरचा जो मनुष्य असेल आलेला असतो, महिला असेल पुरुष असेल कोणी, फक्त एकच की त्यांनी ते करणं महत्त्वाचं आहे, संयम दाखवणं महत्त्वाचं आहे. आणि एक यालाच अनुसरून म्हणजे महाराज कसं कार्य करतात किंवा आपल्या भक्तांच्या करता कसे धावून येतात. एक छोटीशी गोष्ट फक्त सांगतो त्याकरता. हल्लीच्या शहरांमध्ये कसं होतं, बरीचशी मुलं मुली आपण शिक्षणाकरता छोट्या छोट्या गावातून आलेले असतात. पुण्यात जर का आपण आत्ता बघितलं, मी बऱ्याच वेळेला पायी फिरत असतो. राज्यसेवा परीक्षेकरता बरीचशी मुलं मुली बाहेरनं आलेली असतात. खरोखरीच वाईट वाटतं की बिचारे बाहेर रस्त्यावर बसून अभ्यास करत आहेत, कुठे मिळेल तिथं असं जेवण करत आहेत. अशा मुलांच्याकरता काहीतरी करावं असं एक मनामध्ये आहे. बघू महाराज कधीतरी त्याला एक मूर्त स्वरूप देतील. पण अशाच एका मुलीची गोष्ट बोधकथा म्हणू फार तर, की मुलींनी आत्ता जेव्हा आपण परराज्यात जातो किंवा दुसऱ्या एखाद्या शहरामध्ये आपण जातो तर कसं वागावं, कसं भान ठेवावं. एका मुलीची गोष्ट आहे, ती हॉस्टेलवरती राहत असती आणि अतिशय सुंदर दिसायला, अभ्यासामध्ये हुशार, नेहमी वरच्या श्रेणीमधले मार्क, जे काही शिक्षक सांगतील, अभ्यास, हॉस्टेल, एवढंच फक्त जग. आणि हॉस्टेलमध्ये कसं कोणीतरी प्रमुख असतात. समजा त्या महिलाचं जर का हॉस्टेल असेल तर तिथल्या महिलांना मग असं त्यांना आढळून येतं की ही मुलगी कधी कधी रात्री हॉस्टेलमध्ये ती गायब होती. ती
2 दिवसांनी 3 दिवसांनी जर का तिच्या खोलीत बघितलं तर ती खोलीमध्ये नसते. तिला विचारलं ती धड उत्तर देत नाही. बरेचशा वेळेला ताकीद देऊन झाली तरी परत करायचं तेच करायची. त्या ज्या प्रमुख बाई असतात की त्यांना थोडी काळजी वाटते की अरे ही चांगली मुलगी आहे आणि अशी रात्री बेरात्री बाहेर पडते, आपलं सांगूनसुद्धा ती ऐकत नाही. आता पालकांच्या कानावर ही गोष्ट घालणं भाग आहे. पालकांना फोन करतात, तुम्ही ताबडतोब या, काहीतरी इथं वेगळं घडतंय, तुमची मुलगी नाही इथं धड वागत नाही आहे, आम्हाला काहीतरी निर्णय घेणं भाग पडेल नाही तर. आणि मग बाहेरगावून जे पालक असतात ते एकदम धासावून जातात की अरे आपण एवढा खर्च करतो आहे, आपल्या काळजाचा तुकडा मुलगा ठीक आहे, मुलीला बाहेर पाठवणं खरोखरीच अवघड असतं. आईला तर काय म्हणजे 24 तास ती चिंता असते, मुलगी बाहेरच्या गावामध्ये राहते म्हटल्यानंतर. वयात आलेली मुलगी आहे, ताबडतोब दुसऱ्या दिवशी आईवडील हॉस्टेलवरती दाखल होतात. त्या ज्या प्रमुख बाई असतात त्या सांगतात की असं आम्ही एकंदरीत आमचं निरीक्षण असं आहे की हे आठवड्यातनं 2 ते 3 वेळेला रात्रीची उठून ती बाहेर जाते. मुलीला बोलवतात. आईवडिलांना बघून पहिली मुलगी एकदम चपापती. जसं त्या बाईंनी सांगितलं असं आईवडील उठून उभे राहतात. त्या मुलीला विचारतात हा काय प्रकार आहे म्हणतात. एखादी मुलगी एक क्षणापूर्वी चपापली, तीच मुलगी एकदम निडरून एकदम उत्तर देते, माझं अमुक अमुक ते काय असेल नाव, त्या मुलावर माझं प्रेम आहे आणि त्याला भेटण्याकरता मी जाते. आई वडिलांना एकदम धक्का बसणारी ही मुलगी कधी आपल्याशी अशी बोलली नाही. ह्या आवाजामध्ये ज्या प्रमुख असतात त्या बाईंना पण थोडा धक्का बसतो. हे असं कसं काय घडलं म्हणतात. ही मुलगी इतकी शांत आणि आज हिचा आवाज वेगळा. आई वडिलांच्या एकदम डोळ्यात डोळा भिडून ती उत्तर देते. आई चिडते. आई त्या मुलीला पहिल्या प्रथम तिथं मारते थोडं. हे सगळं चालणार नाही वगैरे. तर बरीच तिथल्या त्या कचेरीत बरीच भांडण होतात आणि ती मुलगी ऐकत नाही म्हटल्यानंतर तिला बळबळ, तिने खूप आकांडांड करते, पण बळबळ तिला गावाला नेलं जातं, जे त्यांचं गाव असेल कुठलं. मधल्या दरम्यान काय होतं, इतका आकांडतांडव केल्यानंतर आई तर घाबरलेली असतीच, पण वडील जरा ठाम असतात. अध्यात्मामध्ये असल्यामुळं मन त्यांचं थोडंसं कठोर असतंच. अध्यात्मामधला मनुष्य आणि आपले सगळे सेवेकरी मला वाटतं असे आहेत की संकट येऊ देत असं म्हणणार आहेत. संकट आली तरी आम्ही घाबरणार नाही. संकट आली तर उलट स्वामींची जास्त आम्ही सेवा करू आणि महाराजच आम्हाला त्यातनं बाहेर काढतील. हा पक्का विश्वास आपल्या सेवेकऱ्यांच्या मनामध्ये रुजलेला आहे. मी बघतो कितीतरी वेळा असं होतं, नोकरी मिळते, नोकरी जाते, कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, पण 15 दिवस झाल्यानंतर तो सेवेकरी इथे मंदिरामध्ये हजर असतो. आणि मला असेच सेवेकरी अपेक्षित आहेत, कारण गेलेल्या माणसाचं दुःख तुम्ही आयुष्यभर तुम्हाला ते राहणार आहेच. माझी आई गेली, मला माहिती दुःख आहे, ते मला आयुष्यभर राहणार आहे. पण मी जर का त्याच्यात रडत रडत पुढचे 2 महिने काढले तर एक तर माझ्या शरीराचे हाल होणार आहेत, माझ्या मनाचे हाल होणार आहेत, माझी मानसिक स्थिती ढासळणार आहे, माझ्या कामावर जाण्याचा त्या कामावरती तिथे माझा विपरीत परिणाम होणार आहे. हे सगळं जर का तुम्हाला टाळायचं असेल तर स्वामींच्या ह्या मंदिरात तुम्हाला यायलाच पाहिजे. ही पक्की गोष्ट सगळ्यांना अगोदर सांगून ठेवलेली असते आणि सगळे सेवेकरी आपल्या तर परीक्षेला उतरतात. सगळं कार्य दिवस कार्य उरकल्यानंतर बरोबर 15 दिवशी परत सगळेजण, जर कोणावर हा आघात झाला असेल पण तो सेवेकरी इथे मंदिरात सेवेला येतो. तसं अध्यात्मामध्ये हा एक फायदा असतो. तिचे वडील ते भक्कम असतात आणि एक 4-5 दिवसांनी काय होतं की अमावस्या येते. अमावस्येच्या वेळेला रात्रीची वेळ, जसं अमावस्येचा रात्र ती चढत जाते, ती मुलगी एवढा वेळ शांत बसलेली असते, तिच्या अंगात काहीतरी संचार सुरू होतो. अंग तिचं एकदम गरम होतं, डोळे लाल भडक एकदम, आणि काहीतरी असं वेगळं गळ्यातल्या गळ्यात आवाज काढत काढत समोर बघती. समोर एक कात्री पडलेली असते, ती कात्री उचलती. आई वडील झोपलेले असतात. दार वाजवते ती, दार उघडतात. वडील दार उघडल्याबरोबर ती मुलगी एकदम आतमध्ये घुसते, एकदम धाडकन दार सगळं असं ढकलून, आणि एकदम आरडाओरडा करायला लागते, शिव्या घालायला लागते त्यांना आणि म्हणते मला तुम्ही इथं बळजबरीने आणलेले, मला आत्ताच्या आत्ता मला तिथे माझ्या हॉस्टेलवर नेऊन सोडा. ह्या आवाजाने आई जागी होती. आई वडील दोघेही तिला धरायला लागतात. ती काही विचार करत नाही. त्या कात्रीने, उजव्या हातात कात्री असते, त्या वडिलांच्या खांद्यावरती ती जोरात वार करते.
कात्री बाहेर ती जी घुसलेली असते ती काढल्याबरोबर एकदम रक्ताची चिळगंडी त्यांच्या त्या डाव्या खांद्यातनं बाहेर पडते एकदम. तरी तशा अवस्थेत त्या मुलीला धरायचा प्रयत्न करतात. आई तर बिचारी जवळजवळ बेशुद्ध होऊन पडलेली, असं की हे काय घडतंय तिला ते सहनच होत नाही ती. आणि ह्या जखमी अवस्थेत वडील कसंबसं मुलीला बांधून ठेवतात आणि त्यांच्या एक जवळचे नातेवाईक असतात त्यांना ते फोन करतात. रात्री 2 वाजताची गोष्ट, अरे असं असं घडलेलं आहे म्हणतात. तो जो त्यांचा नातेवाईक किंवा कोणी भाऊ असेल त्यांचा, तो सांगतो की थांब, मी माझ्या गुरूंना हा प्रश्न सांगतो, मी त्यांना आत्ता फोन करतो. आता वेळ रात्री 2ची आहे, तो म्हणतो तू काळजी करू नको, काहीतरी त्यांच्याकडनं आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल. मी तुला लगेच ताबडतोब ह्याच्या पाठोपाठ तुला फोन करीन, आमचे गुरु काय म्हणतील तुला सांगतो. तो जो असतो त्यांचा मावस भाऊ, तो त्या गुरूंना फोन करतो. रात्री 2, 2:15ची वेळ असेल. ते गुरुजी झोपलेले असतात. फोन वाजला म्हणलं तर उठतात. तो सांगतो त्यांना असं असं घडलेलं आहे. तो पण घाबरलेला असतो. अशा अवस्थेत तो सांगतो की अमुक एक माझा भाऊ आहे, त्याला त्याच्या मुलीचं असं असं घडलेलं आहे आणि तुम्ही जर का ताबडतोब काहीतरी आत्ता उपाय सांगा. आता ते जे गुरु असतात त्यांना एक मर्यादा असते की त्यांच्या गुरूंनी हे जे कार्य सुरू असताना ते गुरूंची आपल्याला पाठीमागं शक्ती असते. महाराजांची शक्ती समजा बाळाप्पांच्याकडे असेल, बाळाप्पांची शक्ती त्यांच्या पुढे शिष्यांकडं, ही गुरुशिष्य परंपरा अशी असते ती की गुरूंची शक्ती कार्यरत असते. आणि ते बघतात की आज अमावस्या आहे बाबा, माझ्या गुरूंची आज्ञा आहे की अमावस्याला कुठलाही उपाय सांगू नकोस कोणाला. तर तो एकदम हाताबल होतो की आता करायचं काय, आजची रात्र कशी निघणार. त्यांना काळजी करू नको, तू त्यांना सांग, ती मुलगी शांत बसेल, मी तुम्हाला उद्याच्या उद्या सकाळी काय असेल तो उपाय सांगेन. हा निरोप परत त्या मुलीच्या वडिलांकडे पोचवला जातो. जी मुलगी एवढी आक्रस्ताळेपणाने भांडत असते, आरडाओरडा करत असते, हा निरोप गेल्यानंतर ती मुलगी शांत होती. कसं, कारण इकडे ह्या जे गुरु असतात त्यांनी प्रार्थना केली असते की त्यांच्या गुरूंना की मलाच जाता येत नाही, अमावस्या तुम्हीच सांगितले, आज उपाय सांगायचं नाही, आता तुम्हीच त्या मुलीला शांत करा. गुरूंचं कार्य कसं असतं बघा, आपल्या शिष्याचा शब्द आहे मुलगी शांत व्हावी, गुरूंनी तो शब्द खाली पडून दिला नाही, ती मुलगी तिकडे आपोआप शांत झाली. दुसऱ्या दिवशी हे सगळी मंडळी त्या गावामध्ये पोचतात. मुलीला बघितल्यानंतर लक्षात येतं की हे हिला काहीतरी बाहेरचं नक्की प्रकरण आहे आणि हा जो जादूटोणा म्हणता येईल किंवा काळी जादू, जास्तीत जास्त ब्लॅक मॅजिक जे म्हणतात, वशीकरण, हे केलेलं आहे. आणि यांना बघितल्यानंतर ती मुलगी परत चवताळते. वाईट शक्ती समोर दैवी शक्ती. आता त्यांना माहिती आहे त्या मुलीला की हा काहीतरी करणार. खूप आरडाओरड होतो, सगळं होतं, पण त्यांना जे काही विधी करायचे असतात दिवसभरामध्ये त्या मुलीला समोर बसून मंत्र अमुक तुमक जे काय असेल ते सगळं जवळ 6 तास ते विधी चालतात. 6 तासानंतर ते सांगतात 2 दिवसामध्ये मुलगी ठीक होईल, काही काळजी करू नका. ते निघून जातात. 2 दिवसांनी मुलीच्या वडिलांचा फोन येतो की तुम्ही गेल्यानंतर त्या मुलीला खूप उलट्या व्हायला सुरुवात झाली. असू देत म्हणतात, होऊ देत, दिवसभर आज उलट्या होतील. आपण जो उपाय केला होता त्याला जी आपण उदबत्ती लावली होती, त्या उदबत्तीचा अंगारा थोडासा त्या मुलीला लावा, एक भांडभर पाण्यामध्ये तो प्यायला द्या, मुलगी शांत होईल, काही तुम्ही काळजी करू नका, जे काय आहे ते सगळं निघालेलं आहे. आणि खरोखरीच तो अंगारा लावल्यानंतर ती मुलगी शांत होती, उलट्या थांबतात. 2 दिवस 3 दिवस मुलगी आहे, व्यवस्थित आहे. आता म्हणतात काय झालं, आता तुम्ही सांगा. मग त्यांना त्या ध्यानामध्ये जे काय दिसतं ते सांगतात की ही मुलगी जेव्हा त्या शहरामध्ये जेव्हा शिकायला होती, एक परधर्मीय म्हणतो असा एक मुलगा, त्यांनी त्याचा वाढदिवस आहे असं सांगून हिला जो केक खायला घातला होता, त्या केकमध्ये असे काही मंत्र त्यांनी म्हटलेले होते की त्या मुलीचा मेंदू पूर्णपणे त्याच्या ताब्यात होता. जसं तो म्हणेल तसं ती मुलगी वागत होती, जसं पाहिजे त्याला ते भेटत होती. आणि दुसरं तिसरं काय नाही, पूर्ण हा फसवणुकीचा प्रकार आहे. पण आपण ज्या उलट्या तिला झाल्या त्या उलट्यांमधनं संपूर्ण तो मंत्र म्हणलेला जो केक होता की त्याचा जो अंश होता संपूर्ण देहामध्ये, तो सगळा तो बाहेर पडला. आता तुम्ही मुलीला त्या मुलाचं फक्त नाव विचारा, ते बरोबर आहे की नाही, आणि ती मुलगी काय म्हणते ते सांगा, मला तुम्ही परत फोन करा म्हणतात. फोन ठेवतात. वडील त्या मुलीला सांगतात, बोलवतात की मुलीला थोडंसं आश्चर्य वाटतं की आपण इकडे आलोत, आपलं हॉस्टेल,
आणि आता वडील काय विचारणार आहेत, वडील तिला विचारतात की अब तुला आम्ही इकडं आणलं होतं गावाकडं, तुझी तब्येत बरी नव्हती, पण असं आम्हाला ते मुलाचं नाव सांगतात की त्या हा मुलगा जर का असेल तुला पसंत असेल तर आम्ही लग्नाला तयार आहोत. तर ती म्हणते बाबा हे काय म्हणताय, म्हणते तुम्ही, तो मुलगा आमच्या कॉलेजमध्ये पसंत वगैरे काय नाही म्हणते मला, आमच्या कॉलेजमध्ये आहे, आमच्या ग्रुपमध्ये होता म्हणून. म्हणजे ज्या मुलाशाबरोबर लग्न करायचं म्हणून ती मुलगी एवढी आक्रस्ताळपणा करत होती, ती मुलगी आता म्हणते की मला पसंत नाही आहे, आमच्या कॉलेजमध्ये होता, एवढंच. हा निरोप त्या गुरूंना ते देतात. ते गुरु म्हणतात संपूर्ण तिच्यावरती जे आलेलं होतं ते सगळं आता निघालेलं आहे, त्या मुलीच्या मनात त्या मुलाविषयी काही नाही आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आई वडील, तो मधला जो भाऊ असतो, सगळेजण निर्धास्त होतात. म्हणजे आपल्या शिष्याकरता गुरु जरी अमावस्या होती तरी कसं केलं, गुरूंनी त्या मुलीला तिकडं शांत केलं. म्हणजे आपल्या मनातली इच्छा आपले गुरु पूर्ण करतात. जेव्हा आपण इथे मार्गदर्शन करतो त्या अण्णांना किंवा स्वामींना हीच विनंती असते की हे असं असं झालेलं आहे, ह्याच्यातनं तुम्ही उपाय सांगितला आहे, त्याच्यातनं तुम्ही जो काय सांगितलं असेल त्याला फक्त यश द्या. आणि मग ते महाराज यश देतात. आणि मग जोशी काका आत्ता जसं म्हणले तसे अनुभव आपल्याला इथे ऐकायला येतात. त्यामुळे इथली शक्ती जागृत आहे आणि गुरूंच्या प्रती असलेली निष्ठा, असलेला विश्वास तो कायम आहे. आणि आपल्या सगळ्या सेवेकरांना पण असंच की आपल्या उपस्थित आता सगळ्या भक्तांना की इथं महाराज आहेत, कुठलंही काही संकट आलं तरी ते आहेत, कधी या वेळी अवेळी महाराज तर इथे आहेच आहेत. आणि त्यांच्याच इच्छेने किंवा त्यांच्या आशीर्वादाने रात्री बेरात्री लागलं, काही झालं, फोन नंबर इथे दिलेला असतो, त्या फोन नंबरवर फोन केला तरी मी जसं जमेल तसं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि त्याच्यानंतर पालखी सोहळा जो आपला आहे त्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. पालखी सोहळ्याला ज्या भक्तांना जायचं असेल तेवढेच फक्त भक्त उठून पालखीबरोबर जातील. राहिलेले भक्त इथे जागेवर बसतील. त्यांच्याकरता दर्शन रांग, दर्शन व्यवस्था आणि महाप्रसाद असं सगळं इथे होणार आहे. फक्त पालखी मार्गस्थ होऊ देत, मग आपला सगळा पुढचा कार्यक्रम इथे जसा ठरतो, जसा नेहमीच्या गुरुवार येतो त्या पद्धतीने संपन्न होईल. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.